जय हिंद. मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग. 12 मार्च 2026 रोजी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक महिला मिसिंग आहे याची तक्रार तिच्या नवऱ्याने दाखल केली. त्याच दिवशी पंढरपूर ग्रामीण हद्दीमध्ये नदीच्या किनारी जो गुरसाळे ब्रिज आहे त्याच्या खाली एक अननोन अशी डिकम्पोज असलेली कुजलेली अवस्थेमध्ये एक महिलेची नग्न अवस्थेत डेड बॉडी मिळाली. त्यावेळेस तर ते काही लिंक लागली नाही, परंतु 1 महिन्यानंतर जेव्हा इतर पोलीस स्टेशन व इतर जिल्ह्यामध्ये अशी ती अननोन डेड बॉडीशी संबंधित काही माहिती मिळते का याबाबत तपास केल्यावरती शहरमध्ये एक मिसिंग दाखल आहे महिलेचं, जिचं वर्णन जवळपास सारखं आहे अशी माहिती PI पंढरपूर ग्रामीण यांना मिळाली. आर्मॅक्टचा गुन्हा दाखल झाला होता सर, त्यामध्ये काय गुन्हा काय वाढ केली का कलमात? हो, त्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा घडला होता. त्याच्यामध्ये जो काही आरोपी आहे त्याची लॉंग हिस्ट्री आहे, अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि त्यामध्ये साक्षीदारलाही जखम झालेली आहे. म्हणजे पीडित हा एक नसून अनेक आहेत आणि इतर पीडितांनाही जेव्हा विचारपूस केली त्याच्यानंतर त्यांच्याही हातावरती रक्तबंबाळ असा अवस्थेमध्ये इंजुरी होती. त्याच्याच अनुषंगाने तो बचावासाठी ती इंजुरी झाली असावी असा निष्कर्ष काढून आम्ही त्याचंही साक्षीदार चे स्टेटमेंट्स वगैरे घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा कलमवाढ करणार आहोत आणि आणि त्यामध्ये आम्ही अटेम्प्ट टू मर्डरसारखा जो काही सिरियस ऑफेन्स आहे, सिरियस सेक्शन आहे, तो सुद्धा इन्व्होक केलेला आहे. पंढरपुरात धाडस वाटत नाही का तुम्हाला असं खुल्या घेऊन सतत मारामाऱ्या होत आहे? सध्या काय झालेलं आहे की जे वेगवेगळे कोयते आहेत किंवा शस्त्रधारी वस्तू आहेत त्यांचं जे काही इज ऑफ ॲक्सेस आहे ते फार वाढलेलं आहे. म्हणजे त्वरितच कोणी दुकानातून जाऊन ते गोष्टी खरेदी करू शकतं. हे मोस्टली हे जे काही अवजारं आहेत ते शेतीमध्ये वापरणारे अवजारे आहेत. हे कोयता असेल, खुरपा असेल किंवा कुठला असा घरगुती चाकू असेल. त्याच्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं थोडंसं अवघड आहे. परंतु जे काही गुन्हेगार आहेत, जे रिपीटेड ऑफेंडर्स आहेत, त्यांच्यावरती वारंवार प्रतिबंधक कारवाई, त्यांच्याकडून बॉन्ड करून घेणं आणि कोर्टालाही विनंती करणं की ह्या व्यक्तीवरती कठोरातली कठोर आणि जास्तीत जास्त वेळ जेलमध्ये कसं ठेवता येईल यासाठी आमचे प्रयत्न सतत चालू आहेत. आणि पुढेसुद्धा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आता निर्भया पथकसुद्धा आम्ही जे ॲक्टिव्ह केलेलं आहे. महिलाविषयी जे काही गुन्हे आहेत, जे काही वेगवेगळ्या अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतं, त्यासाठी सुद्धा आम्ही निर्भयाची टीम ॲक्टिव्ह केलेली आहे. QR कोड जनरेट केलेला आहे, त्याच्यावरही चांगला प्रतिसाद देऊन आपण बालविवाह थांबवण्यामध्ये सुद्धा आपल्याला यश आलेलं आहे. हा एक क्षेत्र जो आहे गुन्हेगारीचा, यामध्ये आता जे काही आताच आपण मागे 2 गुन्हे अशा व्यक्तींवरती दाखल केले ज्यांनी एक जमाव करून त्या गल्लीमध्ये त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा व दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. 2 गुन्हे आपण प्रोॲक्टिव्हली आम्ही पोलिसांनी स्वतः दाखल केलेले आहेत. असेही लोकांना आम्ही शोधत आहोत, त्यांच्यावरती कारवाई बॉन्ड घेऊन आणि इतर अटकेसारखी सुद्धा कारवाई. जे लोक आता 2 आरोपी त्याच्यामध्ये फरार आहेत, विकी मोरे व आदाटराव, तर त्या दोघांना सुद्धा आम्ही लवकरच नॅप करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत आणि कोणालाही याच्या ठिकाणी सोडणार नाही याची आम्ही खात्री करतो आहोत. आणि कुठलेही असे काही दुष्कृत्य असेल, दहशत माजवणे असेल, कोयता भिरकावणे असेल, यांना बिलकुल यांची गय केली जाणार नाही. याबद्दल सगळ्या जे काही पंढरपुरातले क्रिमिनल्स आहेत त्यांनी याची नक्कीच नोंद घ्यावी. सर, एक खुनाचा आरोपी पंढरपुरात आला, जामिनावर सुटल्यानंतर त्याची मिरवणूक काढण्यात आली, त्यावेळी एक गुन्हा दाखल केला. त्याच गुन्ह्याबद्दल मी सांगत होतो. असे 2 प्रकार झालेले ज्यामध्ये असे एकत्रित 40 ते 50 लोकांचा जमावडा करून त्या ठिकाणी फटाके फोडण्यात आले, रस्ता अडवण्यात आला, वाहनांचा ताफा त्या ट्रॅफिकला ब्लॉकेड करून त्यांनी तो काही कारवाई ती केलेली. त्याची आम्ही दखल घेतलेली आणि सुमोटो आम्ही ते 2 गुन्हे दाखल केलेले, ज्यामध्ये प्रत्येक गुन्ह्यामध्ये कमीत कमी 30 आरोपी आम्ही घेतलेले आहेत, ज्याच्यापैकी एक 18 ते 20 आरोपी निष्पन्नसुद्धा झालेले आहेत. आणि ही जी काही कारवाई होती ती मोस्टली ह्या आरोपी का करतात तर दहशत निर्माण करण्यासाठी, त्या गल्लीमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि जे काही समोरची जे काही त्यांचे जुने काही वादविवाद आहेत त्याच्यामधले काही विरुद्ध जी पार्टी आहे त्यांना कुठेतरी दबाव निर्माण करण्यासाठी मला वाटतं एक कृत्य करण्यात येतं. परंतु पंढरपुरात हे कुठल्याही अशा पद्धतीचं काही कृत्य असेल, जमाव करून दहशत निर्माण करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि नक्कीच त्याला गंभीर सेक्शन लावून आणि अटकसारखी कारवाई करून आम्ही त्यांच्यावरती आळा घालणार आहोत.